तिकडे लंपट अशोक खराचा धक्कादायक कारनामा समोर आलाय। महिलेला पाठमोरी उभी करून धक्कादायक कृत्य त्यानं केलंय। महिलेसोबत अश्लील चाळे करताना हा खरात कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लंपट अशोक खराचा हा धक्कादायक कारनामा समोर आलेला आहे आणि हा या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती आहे? लंपट अशोक खराचा हा धक्कादायक व्हिडिओ आणखी आपण पाहतोय। टिपले आपण बघत आहोत। खरं तर अशोक खराच्या या संपूर्ण तपासाबाबत आता SITची स्थापना ही करण्यात आलेली आहे। ज्या IPS अधिकारी आहेत तेजस्विनी सातपुते त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या संपूर्ण तपास केला जातोय। आता देखील आपण बघितलं तर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1च्या कार्यालयामध्ये तेजस्विनी सातपुते आलेले आहेत आणि सर्व माहिती ही तपास अधिकाऱ्यांकडून घेतलेली जाते। दरम्यान या तपासामध्ये आपण जर बघितलं तर अनेक धक्कादायक बाबी या समोर येत आहेत। काल रात्री देखील अशोक खरात यांच्या घराचे असेल, फार्म हाऊसचे असेल, झाडाझडती घेण्यात आली। एक रिव्हॉल्वर देखील मिळून आलेला आहे। काही जिवंत काडतुसे यासोबतच काही वापरलेले काडतुसे देखील पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। यासोबतच काही महत्त्वाचे पुरावे देखील हाती लागल्याचं समोर आलेलं आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर जिथे हे त्यांची संस्थान होती, या संस्थानचं ईशानेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागे देखील आपण बघितलं तर काही अनधिकृत देखील बांधकाम केल्याची इथे चर्चा आहे। पाण्याचं आवर्तन हे त्यांच्यासाठी खास हे देण्यात आलं होतं अशी देखील माहिती समोर आलेली आहे। सिन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघितलं तर मार्च महिन्यामध्ये पाण्याचा टंचाई ही जाणवत असते। अनेक ठिकाणी टँकरने सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय। मात्र दुसरीकडे या पूर्ण संस्थांच्या या संपूर्ण परिसरामध्ये मात्र सुरळीत पाणी पुरवठा हा सुरू आहे। अनेक ठिकाणी पाण्याचे फवारे देखील हे सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता अशोक खराचे काय काय कारनामे हे उघडवत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर आक्षेपार्ह व्हिडिओ बघितला तर नाशिकमधीलच आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत। जादूटोणा अंतर्गत देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये देखील आपण जर बघितलं त्या महिलेच्या डोक्यावरती तांबा हा दिलेला होता आणि तिच्यावर देखील जादूटोणा हा करण्यात आला होता आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार हे करण्यात आले होते हे देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच 24 तारखेनंतर पोलीस कोठडी आहेत। आता काय काय तपासाची दिशा कुठपर्यंत जाते, अजून काय काय यामध्ये उघडकीस येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदीच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।